संगमनेर तालुक्यातील बोटा परिसरात बेकायदेशीर गॅस सिलेंडरची साठेबाजी करणाऱ्यांवर तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाने धडक कारवाई केली आहे। 2 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून मोठ्या प्रमाणावर अवैध गॅस टाक्या जप्त करण्यात आल्या असून 2 मुख्य संशयित आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत। नुकतीच अकलापूर गावांतर्गत असलेल्या मुंजेवाडी येथे गॅस वॉल्वमध्ये वॉशर नसल्याने गळती होऊन दिनेश कापसे यांच्या घरात आगीचा भडका होऊन मोठ्या प्रमाणात सामानाचे नुकसान झाले होते। गॅस एजन्सीच्या या निष्काळजीपणाची गंभीर दखल घेत पुरवठा विभाग ॲक्शन मोडमध्ये आला आहे। 29 जून रोजी बोटा येथील जागरूक ग्रामस्थांनी पुरवठा निरीक्षण अधिकारी रसिक सातपुते यांना बेकायदेशीर साठ्याची गोपनीय माहिती दिली होती। त्यानुसार तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने बोटा येथे 2 ठिकाणी अचानक छापे टाकले। पहिली कारवाई भागचंद भळगट यांच्या घरावर करण्यात आली। तेथे भारत गॅसचे 7 आणि HP गॅसचे 3 असे एकूण 10 अवैध घरगुती सिलेंडर सापडले। या प्रकरणी भागचंद भळगट व त्यांच्या पत्नी रमला भळगट यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। दुसरी धडक कारवाई अशोक भळगट यांच्या घरावर झाली। येथे व्यावसायिक व घरगुती सिलेंडरचा मोठा साठा आणि ग्राहकांची पासबुके जप्त करण्यात आली। यात भारत गॅसचे 4 व्यावसायिक, 2 घरगुती, 7 कमर्शियल सिलेंडर, 6 रेग्युलेटर आणि HP गॅसचे 2 व्यावसायिक, 5 घरगुती सिलेंडर वर 2 रेग्युलेटरचा समावेश आहे। या प्रकरणी अशोक भळगट व मीनाक्षी पंडित यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुरवठा अधिकारी सातपुते यांच्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसात अत्यावश्यक वस्तू अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला असून जप्त साठा अधिकृत गॅस एजन्सीकडे सुपूर्द करण्यात आला आहे। तर या कारवाईवेळी संगमनेर पुरवठा अधिकारी रसिक सातपुते, ग्राम महसूल अधिकारी मोहिनी देशमुख, महसूल सेवक मिथुन खोंडे आणि पंच विवेक शेळके, रामा कुरकुटे उपस्थित होते। नवनाथ गाडेकर, गाव पुढारी न्यूज, बोटा।